नमस्कार मित्रो दगडू 30 वर्षाचा तरुण मुलगा मोलमजुरी करून पोट भरायचा. तो आबांच्या गावाला आला. आता आबांचं गाव एक लहानसं खेडं की या गावाला की नाही शेती कामाला मजूर मिळत नाही. बरं येईल बा इथं आपल्याला मजुरी मिळाली तर. त्याचे नातेवाईक तिथं राहत होते म्हणून तो पण तिथं आला. चला मोलमजुरी करून आतून पोट भरू म्हणून. तो बरेच दिवसापासून तिथं गावात होता. बऱ्याच ठिकाणी शेतीचं कामं करायचा. नवरा बायको दोघं. आता तरुण होते, त्यांना मूलबाळ वगैरे काही नव्हतं. बस दोघं शेतीच्या कामाला जायचे. एक लहानसं खोली त्यांनी भाड्याने घेतली आणि शेतीकाम करून पोट भरत होते. आबा पाटीलांचं खूप मोठी शेती होती. त्यांना माहीत होतं की हे बागायतदार आहे, मोठी जमीन यांची, यांच्याकडे जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्याला 12 महिने काम मिळेल. कारण मजुरी करल्याशिवाय त्याला काही दुसरा पर्याय नव्हता. दुसरं काम त्याला काही येतच नव्हतं. चला आपण आबा पाटलांना भेटू आणि त्यांच्या शेतात जर एखादा कामाला लागला ना आपलं काम बघितलं ना ते एवढे खुश होतील ना, कायम आपल्याला ठेवतील आणि आपल्याला 12 महिने काम मिळेल. एक दिवशी ते दुपारच्या वेळेला आलेत. शेतामध्ये आबा पाटील फिरत होते. काही लोक काम करत होते. त्यांनी विचारलं आबा पाटील कोण आहेत. त्यांनी नाव ऐकून होतं फक्त. मग त्या मजुरांनी सांगितलं की ते समोर उभे आहेत ना झाडाखाली, ते आबा पाटील आहेत. मग हा तिथं गेला. त्यांनी सांगितलं नमस्कार आबासाहेब. नमस्कार, बोल काम आहे तुझं. मग त्यांनी सांगितलं आबा अहो मी बाहेरगावचा आहे, मी इथं आलेलो आहे मोलमजुरी करण्यासाठी. तुमच्याकडे खूप कामं असतात म्हणून आलो बा विचारायला. मला जर तुम्ही काही कामं दिले तर बरं होऊन जाईल. आता आबा पाटीलांना चांगली माणसं हवीच होती. तर ठीक आहे बा, माझ्याकडे कामं खूप आहेत, तू खरंच जरूर आहे. रोजंदारीवरती काम करायचं. बस दिवसभर शेतात जे मी सांगेन ते काम करायचं. सकाळी मी तुम्हाला सांगून देईन काम आणि करत राहायचे. मी दिवसभर शेतातच असतो, कुठं जात नाही. मग दगडू तयार झाला. आबा पाटलांना वाटलं चला तरुण मुलगा आहे आणि काम वगैरे बघू याचं कसं याला काम देत राहायचं. झालं. आबांनी सांगितलं बघ असं कर, आजपासून नको तू उद्या सकाळी ये आणि बघ सकाळी आलं का आमचे काही लोक असतील त्यांच्यासोबत काम कर. आणि हे बघ तुला एक महत्त्वाचं सांगतो, ते समोरच्या बांधावरती ते झाडं आहे ना मोठं झाड. दगडूने बघितलं हां मोठं झाड आहे. मग त्या झाडाखाली जायचे नाही. दुपारच्या वेळेला संध्याकाळी अजिबात जायचे नाही आणि संध्याकाळी सूर्य मावळाच्या आत शेतातून निघून जायचं. ते झाड फार खतरनाक आहे बरं. त्या झाडाखाली तू जायचंच टाळायचं. तू नवीन मनुष्य आहे म्हणून मी तुला सांगतो. बाकीच्यांना माहिती आहे ते त्या झाडाजवळ जातच नाही. एक मोठं झाड होतं, त्याच्या बाजूला दुसरे 2-3 झाडं होतं. 2-3 झाडं मोठे होते, अशी उंच बांधावर होते आणि बांधाच्या बाजूच्या साईडने रस्ता होता. तो रस्ता पुढच्या खेळांवरती जात होता. आबा पाटील होते, त्यांनी सांगितलं बघ तू नवीन आहे, जरा सांभाळून राहायचं बाबा. दुपारची वेळ की संध्याकाळी तिथं झाडाकडे जायचंच नाही. फार खतरनाक झाडेवरती भुताटकी त्या झाडावरती. ओ बापरे. दगडू शारला. ठीक आहे आबासाहेब, मी खरंच तिकडे जाणार नाही. मी ती जागा सोडून दुसरीकडे काम करीन. मग आबा पाटील ठीक आहे काही हरकत नाही बाबा, खरंच तू वाटेन तितकं काम कर पण त्या झाडाकडे जायचं नाही. नवीन मनुष्य म्हणून तुला सांगून ठेवतो त्याला. मग रोज दगडू यायचं, आबांच्या शेतात काम करायचं. संध्याकाळी सर्व लोक निघाले तोही निघून द्यायचा. पण का तर खूप मोठी शेती. काम करताना कोणी कुठं अशी पांगून द्यायचे शेतामध्ये आणि काम करताना भानच राहायची नाही. तो बराचदा असं आला की तो नेमका झाडाजवळ आला भर दुपारी आणि एकदम त्याला आठवण आलं अरे आपण एकदम झाडाचं जोडून गेलो काम करायला आणि लगेच बाजूला लगेच निघून द्यायचा. आता दगडूला एखाद महिना झाला असेल. हिवाळ्याचे दिवस होते, थंडी खूप पडलेली होती. दिवसभर काम करून आणि त्या दिवशी नेमके 2-4 मजूर कामाला होते. कोणी कुठं आणि आबासाहेब आलेच नव्हते शेतामध्ये. ते निघून गेले ते बाहेरगावाला. आता दगडू काम करत होता. काम करता हातात विळा होता. काही ठिकाणचं गवत वगैरे काढलं, काही साफसफाई करत होता. थंडीचे दिवस, संध्याकाळ झाली. दगडूने काम केलं. काम करता त्याचं भानच राहिलं नाही. काम करताना त्याच्या एकदम लक्षात आलं संध्याकाळ होऊन गेलेली. ओ बापरे, खूपच उशीर झाला. त्याने शेतात इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नव्हतं. शेतात सर्व निघून गेले ते बस. मग दगडू चालत विहिरीजवळ आला. त्याच्या जोडी एक लहानशी पिशवी राहायची, त्याच्यामध्ये जेवणाचा डबा ती विहिरीजवळ ठेवलेली होती. विहीर, नळ, पाणी सर्व होती. एक मोठं पत्र्याचं शेड पण होतं. 2 खोल्या होत्या. मोठं पत्र्याचं शेड होतं. पण त्या शेडमध्ये काहीच राहायचे नाही. गुरं वगैरे कोणीच नाही. सर्व संध्याकाळी घरी निघून जायचे. पण रात्री मात्र तिथं कोणी थांबायचे नाही. कारण त्यांना माहीत होतं की या रात्रीच्या वेळेला इथं भीती आणि गावापासून खूप सर्वात शेवटची शेती म्हणजे यांचीच होती. मग नंतर दुसऱ्या गावाच्या हद्द लागून जायची तिकडची शेती. मग दगडूने पाहिलं बापरे आज आपल्याला खूप उशीर झाला. सर्व लोक निघून गेला. आपल्याला हाकसुद्धा मारले नाही. जाऊ द्या, आपण बी कामाच्या धुंदीत होतो, आपल्या लक्षच गेलं नाही. तिथं नळ वगैरे होते. एक मोठी पाण्याची थोडीशी टाकी होती. दगडूने हातपाय तोंड धुतले. मग इकडे तिकडे पाहिलं शेतात चांदणं मस्त पडलेलं होतं. टिपूर चांदणं होतं संध्याकाळच्या वेळेला. कारण
आता 2-3 दिवसानंतर पौर्णिमा होती. चंद्रप्रकाश एकदम वाढलेला होता. चंद्र आकाशात उंच येऊन गेलेला होता. आपली पिशवी उचलली, डब्याची पिशवी उचलली, खाली डबा होता. बस एक मोठा विळा हातात घेतला आणि सरळ चालत 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 तो शेताच्या बाहेर पडला, रस्त्याला लागला. आता रस्त्याला लागल्यानंतर ज्या रस्त्याने तो पुढे जात होता त्या रस्त्याच्या बांधावर ते मोठे झाडं होते, 3 झाडं. ओ बापरे, तिथून झाला इकडे तिकडे पाहिला, रस्ता सुमसाम, कुठल्या शेतात कोणी नव्हतं, अंधार पडून गेलेला होता ना, रात्र होऊन गेली होती आणि फक्त चंद्रप्रकाश होता. रात्र पण झाली नाही, एवढं रात्र सारखं कसं वाटतंय. पण हिवाळ्याचे दिवस येतं 7-7:30ला, म्हणजे असं वाटतं की आणि गावाच्या बाहेर सुमसाम शांत एरियात फक्त एकटा दगड उभा. इकडे तिकडे पाहिलं त्याने, बापरे. आपण कामात लक्ष दिलं नाही, खूप वेळ झाला आपल्याला, कारण लक्षात आलं सुद्धा त्यांना हातपाय तोंड धुण्यामध्ये खूप वेळ गेला होता. ते झाड दुरून दिसायला लागलेत. बापरे, आता हे झाडं जुळून जायचे. दगड थांबला आणि इकडे तिकडे पाहिलं, पाठीमागे पाहिलं, कोणी येतोय का, कोणीच नाही. चला आपल्याला त्या झाडांना जोडून जायचे. हा रस्ता नेमका झाडाच्या खालून जातो, काय करायचं. मग त्याच्या एकदम लक्ष गेलं, ते झाडाखाली अग्नी पेटलेला दिसला. अरे कोणी तिथं. दगडू हळूहळू चालत आला आणि बघतो तर झाडाच्या खाली एक शेकोटी पेटलेली होती. 2 माणसं तिथं बसलेले होते. मस्त त्यांनी शर्ट होतं, पॅन्ट होता आणि शाल पांघरलेली होती, मस्त अंग शेकत होते. अरे बापरे, कमाली. आणि त्यांची मोटरसायकल बाजूला उभी होती. दगडूला वाटलं, बापरे, यांना माहिती नाही का की या झाडाखाली नेमकं झाडाच्या खाली शेकोटी करून बसलेले, ते अंग शेकताय, कारण थंडी खूप पडलेली होती आणि थंडीत मस्त अंग शेकत होतं. आता प्रत्येकाकडे मोबाईल असतो, दगडूकडे पण मोबाईल होता. त्याने मोबाईलच्या याच्यात टाईम बघितला, 7:30 झालेले. ह्या टायमाला हे शेकोटी करून मस्त अंग शेकताय. मग दगडू चालत चालत आला त्यांच्या जोडाला. भाऊ तुम्ही कोण. ते म्हणायचे, बाबा रे आम्ही मुसाफिर आहोत, आम्ही पुढच्या गावाला जात होतो, मस्त इथं जागा पाहिली आणि आम्ही गाडी उभी करून दिली बाबा, आणि थंडी वाजत होती म्हणून आम्ही शेकोटी गेली. दगडू म्हणाला, बाबा रे तुम्ही या झाडाखाली नका शेकोटी, तुम्ही उठा इथून, पटकन पुढे जा, कुठेतरी दुसरीकडे शेकोटी करायला लागल्याचं, पण इथं झाडाखाली शेकोटी करू नका. त्यानं जावं, शेकोटी करू नका, काय शेकोटी केली, चल अंग पण तू पण अंग शेक, बघ किती मस्त वाटतं. अरे इथे थंडी पडलेली, अंग शेकून घे थोडंसं. मग दगडू तिथं उभा राहिला, आजूबाजूला पाहिलं झाडावर इकडे तिकडे. बापरे, त्याच्या अंगाला काटा आला सारखं. काय कमाल आहे, हे बाहेरगावचे लोक आहे, मुसाफिर म्हणतात आणि यांना काहीच माहिती नाही. तो ना हो खरंच तिथं करू नका, हे झाडावर की भुताटकी. ते दोघं हसायला लागलेत. भाऊ काही बी सांगतो का, आम्ही बाहेरगावच्या नामाला घाबरतो का, तू इथलाच दिसतो. तर हो अहो, या शेतातच मी मजुरीनं काम करतो आणि मी आता घरी चाललो, मला आज कुणी खूप उशीर झाला. नाही तर या टायमापर्यंत कोणी थांबत नाही, पण माझं भानच राहिलं नाही, खूप उशीर झाला मला. 7:30 वाजून गेलेलं आता. आणि हिवाळा असल्यामुळे असं वाटतं की जसं काही मध्यरात्र झालेली. ते दोघं हसले. ते म्हणाले, हो तसंच वाटतं, आणि बघा काही चिंता करू नको, बस खाली, अंग शेक थोडंसं. मग ते दोघं खाली बसले होते. मग दगडू पण खाली बसला, अंग शेकू लागला. खरा दगडूला खूप थंडी वाजली होती आणि त्याची भीती पण निघून गेली होती की चला 2 जण बसलेले अंग शेकता, चला तू पण अंग शेकायला, चला बघ थोडंसं. त्याला धीरसा आला. मग दगडूने विचारलं, भाऊ तुम्ही इथं खरंच इथं थांबू नका, लवकर निघून या. तो थांबवायचं काय, अहो शेकोटी पेट बघ, आजूबाजूच्या काड्या कुड्या गोळा करून आम्ही शेकोटी मस्त पेटवलेली. आता आम्हाला की नाही भूक लागलेली आहे, आम्ही डबे आणलेले सोबत, आम्ही डबे खातो. दगडू एकदम दचकला, अहो इथं डबे खाऊ नका ना, तुम्हाला सांगतो नाही तर भूताटकी. ते हसायला लागले, अरे भूत काहीच नसतो, बस तू पण आमच्याबरोबर जेवण कर. तर उखळ बसले ते दोघं आणि हे दगडू पण उखळ बसून अंग शेकत होतं. तो म्हणायचे, बाबा रे तुम्ही जेवण करा, पण हे भूताटकीचं झाडाखाली तुम्ही बसलेलं आहे हे विसरू नका, इथं जेवण करूच नका. मग ते हसायला लागले. त्यांनी पाण्याच्या बाटल्या काढला, बॅग काढली, बॅग उघडली, त्याच्यातून काढलं दसम्या, चटणी, कांदा, लोणचं. आता ते कांदा, लोणचं, दसम्या बघून त्या शेकोटीच्या उजेडात दगडूच्या तोंडाला एकदम पाणी सुटलं. ते म्हणायचे, भाऊ आमच्यासोबत 2 घास खा. मग त्यांनी लगेच एक कागदावरती दसमी ठेवली, कांदा, लिंबू, लोणचं त्याच्यात ठेवलं. कांदा कापलेलाच होता आणि दगडूच्या हातात दिला. दगडूने ते घेतलं. ते म्हणाले, बघ आता आम्ही इथं जेवण करतो, तू पण जेवण कर मस्तपैकी. ते दोघं मांडीवर मस्त बसून गेले. दगडू उखळ बसलेला होता, त्याला वाटायचं काय करू, पण दगडूला आठवण आली, तुझं नाही भाऊ, अरे माझा घरी जायला उशीर होईल, खूप उशीर झालेला आहे, मी असं करतो, ही दसमी मी घरीच खातो. बस ते मोठी दसमी होती एकदम. मग त्यांनी पुन्हा एक परत कागद दिला, परत कागद आणि दसमी त्याला मस्त बांधून दिली. एक प्लास्टिकची पिशवी काढली बॅगेतून, त्याची पिशवीत टाकून दिली, हे घे आणि तू खरंच घरी का, तुला टाईम होत असेल ना, तू निघून जा. बस दगडून ती उभा राहायला, ती प्लास्टिकची पिशवी घेतली. मग दगडूच्या लक्षात, दगडूच्या अंगावर स्वेटर घातलेलं होतं, म्हणजे मालकानेच त्याला ते स्वेटर कोट
थंडीसाठी एक मस्त थंडीचा कोट दिला होता. तो कोटाला मोठा किस्सा होता. चेन उघडली दगडून त्या कोटच्या खिशात मस्त ती 10 ठेवून दिली, चेन लावली आणि बस कोटचे बटणं वगैरे लावली. तोनाचे बाबा आमचा मालक खूप चांगला आहे, त्याने मला की नाही कोट दिला ना बघा, थंडी वाजतच नाही कोट घातल्यामुळे. दगडू म्हणाला, भाऊ निघतो आम्ही आणि बघा सांभाळून पटकन जेवण करा निघा बरं, हे झाड चांगलं नाही, इथं भुताटकी म्हणे. तोनाचं तू बघितलं का भुताटकी? तो नाही बाबा रे, भूत इथंच काय, मी आयुष्यात कधी भुताटकी पाहिलेली नाही आहे. ते दोघं खळखळून असले. दगडूला बी असं आला. ते म्हणायचे बाबा रे भुताटके वगैरे असं काही नसतं, काही चिंता करू नको, जा तू, तुला उशीर होतोय. मग काय दगडू लगेच वाढला, पायात चपला होत्या, तळ चालत बस पुढे आला. कमाले लोक अजिबात घाबरत नाही. बाहेरगावचे लोक मुसाफिर होते, त्यांची मोटरसायकल उभी होती, त्यांना काय माहिती, मस्त प्लेन जागा दिसली ते मस्त बसून खातायत आणि शेकोटी पेटवले, शेकोटीवरती मस्त अंग शेकता आणि मस्त त्यांचं जेवण चालू होतं. खरंच न घाबरणार लोक किती मजेशीर असतात नाही का. दगडू असं विचार करतो. बराच पुढे आला तो. आता गाव दिसू लागलं. आता शेत गावापासून 3-1 किलोमीटरच्या वर होतं अंतर होतं. आता गाव दिसू लागलं. त्याला वाटलं अचानक काय आता अर्धा फरलांगसुद्धा अंतर राहिला नाही आपण. आणि एकदम दगडूला आठवून जाईल, अरे कमाले आपण तर पुढे येऊन गेलो, पण आपली तो डब्याची पिशवी आणि तो विळा तिथंच पडलेला आहे शेकोटीजवळ. आपण अंग शेकत होतो बाजूला ठेवला होता. नाही चला वापस गेला. उद्या परत यायचे, मग डबा पाहिजे ना आपल्याला. तो परत माघारी फिरला. नाही सकाळी आपल्याला डबा लागेल ना. आता दगडूची पत्नी पण दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होती. ती घरी आल्याशी आपली वाट पाहत अशी. 20-25 मिनिट होऊन गेले. त्याने मोबाईलमध्ये पाहिला 8 वाजले होते. बापरे 8 वाजून गेलेत. मग घाबरत आला. त्या झाडाजवळ दुरून झाड दिसताच त्याला अंगाला थरकाप झाला. बापरे झाडाजवळ कसं जायचं त्या झाडांजवळ, तिथं तो भुताटकी. लगेच दगडूला मला थोडंसं असं आला, अरे कमाल यार, त्या झाडाखाली ते दोघं लोक बसलेले आहेत, शेकोटी पेटलेली आहे आणि जेवण करतायत ते, चला काय घाबरायचं, आपली पिशवी आणि वेळा तिथून घेऊन तो आला. चंद्रप्रकाश मस्त पैकी टिपूर चांदणं पडलेलं, रातकिळांचा आवाज सर्व. दगडू जरा घाबरत होता, एखादा साप बीप आला काय आला तर तो झाडाचा जस्ट जवळ आला आणि तो दचकला. कमाले झाडाखाली शेकोटी पण नाही आणि ते काहीच दिसत नाही, गाडी वगैरे काही दिसत नाही. हा पुढे आला, मोटरसायकल गायब होती, शेकोटी पण नव्हती. अरे कमाले, जेवण करून एवढ्यामध्ये 15 मिनिटामध्ये जेवण करून लोक निघून गेले. त्यांच्याजवळ बॅग होती, पाण्याच्या बाटल्या, एवढं शक्य नाही. कमाली इकडे तिकडे पाहत कसं घाबरत झाडाजवळ आला, उभा राहिला. आता चंद्रप्रकाश जरी भरपूर असला तर झाडाची खाली सावली पडली, ते सावलीमध्ये काहीच दिसत नव्हतं. त्याला वाटलं आता आपलं भास्त झालं नसेल. पण त्यांनी पुन्हा कोटाच्या खिशा हात लावला. खरंच दशमी होती. अरे हो दशमी आहे म्हणजे इथं माणसं होते, ते जेवण करून निघून गेले. मग ते शेकोटी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या त्यांनी लगेच शेकोटी भिजवून टाकली असेल. पण एवढं 15 मिनिटामध्ये आपल्याला 15 मिनिटं पुढे गेलो लगेच तर वापस आलो आपण, कसं शक्य. शेकोटी तर पाहिजेच होती, पण आजूबाजूला आग लागू नको म्हणून त्यांनी शेकोटी विजवली असेल. मग त्यांनी लगेच खिशातून मोबाईल काढला मस्त कोटा आणि फ्लॅशलाईट सुरू केला आणि बघितलं इकडे तिकडे मैदानात झाडाच्या खाली काहीच नाही, शेकोटीचे काहीच नाही, राख वगैरे काहीच नाही. आणि अचानक त्याचं लक्ष गेलं, त्याची पिशवी आणि विळा तिथंच पडलेला होता. तो आला, त्यांनी तो पटकन ती पिशवी उचलली, विळा उचलला. अरे आपण इथं बसलो होतो, इथं पिशवी ठेवली, विळा ठेवला होता आणि शेकोटी इथं होती. मग इथं काहीतरी राख वगैरे तर दिसायला पाहिजे ना. त्यांनी जरी शेकोटी विझवली तर राख दिसायला हवं होती ना. कमाल येतो, मोबाईलच्या उजेडात बघतोय काहीच नाही. जाऊ द्या काय झालं असं. तो जरा घाबरला, त्याच्या अंगाला सरकन काटा आला. बापरे थरकाप सुटला, इतका घाम यायला लागला की त्याला असं वाटलं की आता हा कोट घातलेला काढून फेकावं. पण नाही, तो उभा राहिला. त्याला वाटलं काय कमाल. तेवढ्यामध्ये त्याच्या अंगावरती असं 2-3 कसे पाण्याचे थेंब पडलेत झाडावरून. तो दचकला. ते उजेड बघितलं तर हातावर आणि शर्ट पॅन्टवरती बघतो, हातावर आणि पायावरती खाली बघतो, तो रक्ताचे थेंब होते. ते बापरे रक्त पडतोय कुठून. घाबरला, वरती बघितलं, वरती लगेच फ्लॅशलाईट वरती लावलं, फ्लॅशलाईटचं उजेड झाडावरती टाकला आणि एकदम दचकला ना. हातात विळा आणि पिशवी जशी तशी होती, एका हातामध्ये मोबाईलचे उजेड. तो एकदम मागे सरकला. समोर वरती झाडावरती ते दोन्ही माणसं उलटे लटकलेले होते आणि बेसूर असायला लागलेत. बापरे दगडू जागच्या जागी खडून ते दृश्य पाहत होता. तेच माणसं होते, मस्त मोबाईलच्या उजेडात पाहतो. फक्त डोक्यापासून 5-7 फूट अंतरावरती त्यांचं हात होते आणि हात असे लटकत होते आणि ते मोठमोठ्याने हसत होते. मित्रा दशमी खाल्ली का? आमचं तर पोट भरलं रे बाबा. दगडू
सर्व थरथर कापत होतं संपूर्ण अंगावर शहारे आले. त्याला वाटलं आता आपण बेशुद्ध पडतो का काय. तसे परिस्थिती त्याने मोबाईलच्या उजेड सर्व झाडाभाडा कुठे ते 2 मस्त फांटाला लटकलेले होते आणि मोठमोठ्याने हसत होते. आणि त्यांचे चेहरे अचानक पाहता त्याच्या डोक्यातून दोघांचं डोकं फुटलं होतं. त्याच्यातून ते रक्ताचे थेंब त्यांच्या अंगावर पडले होते, दगडूच्या अंगावर. दगडू घाबरून मागे सरकला. पाहतो टपाटप टपटप रस्त्यावरती ते रक्ताचे थेंब पडत होते. आता दगडू थरथर कापत त्याने लगेच मोबाईलचा फ्लॅशलाईट पुन्हा त्यांच्यावरती टाकला. ते जोरजोराने हसत होते. त्यांचे मित्रा दशमी खाऊन घे, ये इकडे आमच्यासोबत ये. उलटे लटकले दोघांच्या हात खाली. त्यांनी दोघांनी हात पुढे पुढे केले आणि ते हात लांब लांब याच्या जोड यायला लागलेत. बापरे, दगडूला वाटलं मेलो आता आपल्याला ते पकडतील. आणि काय, दगडू मोबाईलचा फ्लॅशलाईट तसाच फटकन ओढला आणि गावाच्या दिशेने धूम पळ सुटला. इतका पळायला लागला तर त्याला असं वाटायचं आपण पडता पडता खाली पडू का काय. आणि चंद्रप्रकाश पडलेला रस्ता टिप्पूर चांदने पडलेला, मध्ये झाडांच्या सावली यायच्या. जीव घेऊन दगडू पडतोय. त्याला तोंडातून आवाजसुद्धा निघत नव्हता. पडता एकदाच्या. मग पुढे इतका थकला तो आणि इतका घाबरलेला होता. समोर त्याला असं वाटायचं की कोट काढून फेकून द्यावा, पण ते बी त्याला उमडत नव्हतं की थांबायला तो तयार नव्हता. कसं तरी तो आला गावाच्या जवळ आणि गावाच्या जवळ आला. त्यांनी जी खोली घेतली ती गावाच्या अगदी सुरुवातीला तो धावपा टाकत आला. थंडीचे दिवस त्याच्यामुळे दरवाजा लावून घेतला होता. त्याच्याविषयी लगेच काय झालं घाबरत मध्ये आला आणि लगेच त्यांनी दरवाजा लावून काय झालं. आता ती स्वयंपाक चालू होता चुलीवरती. त्यांची मिसेस स्वयंपाक करत होता. तर एवढा उशीर कसं काय. आता काय बोला त्याला समजत होतं. पटकन बाजीवरती बसला. मिसेसने 1 ग्लास पाण्याला त्याला प्यायला दिलं. तो एवढे काय घाबरले, किती घामाघूम झालेलं आहे ते. बाजीवरच त्याने विळा आणि पिशवी ठेवली डब्याची. मग 5 मिनटं त्याला काय बोला सुटत नव्हतं. मग दगडून सांगितलं, बाबा उशीरून गेला, मला भानच राहिलं ना. नेमक्या त्या झाडाजवळ आलं आणि काय घटना घडली ती संपूर्ण दगडूने सांगितली. बापरे, ते ऐकून त्यांची मिसेसला बी एकदम थरकाप सुटला. घाम. त्यांचे बाबा रे, बरं झालं तुम्ही वाचलेत, काय तुमच्या जीवाचे बरं वगैरे झालं असतं तर. बापरे, दगडू थरथरच कापत होता अजूनही. मग त्याला बसला. तो म्हणे त्यांनी मला की नाही दशमी दिली होती खायला आणि नंतर तिथे झाडावरती उलटे लटकलेले होते. मग दशमी कुठे ती दशमी. आता त्यांच्या मिसेसने त्यांच्या डबा लगेच उचलला. डब्यात टाकली का. तर डब्यात नाही का, बघ माझ्या हा जो कोट दिला ना मालकाने, त्या कोटच्या खिशात. आणि पटकन त्याने घामाघूम झाला होता. त्याने फटकन तो कोट अंगातून काढला. थरथर कापत दगडू उभा होता. त्याने ते खिशातून ती पिशवी काढली, प्लास्टिकची पिशवी. त्याच्यात दशमी. त्याने ती प्लास्टिकची पिशवी म्हणे, बाबा याच्यात दशमी आहे, लोणचं कांदा सर्व दिलं आहे त्यांनी मला खायला. मिसेस म्हणाला, हो ते खाऊ नका, फेका पण तसं बाहेर फेका. त्यांनी ती पिशवी घेतली. दरवाजा उघडला. बाहेर आला. अंगणात रस्त्यावरची लाईट चालू होती. त्याला वाटलं आता कुठे टाकायची पिशवी. थोडंसं पुढे गेला आणि पुढे असं अंधावर होता, झुडूप होता. त्याला वाटलं आपण रस्त्याच्या बाजूला इथं ते फेकून कुत्रं वगैरे खाऊन घेतील. त्याने ती पिशवीची गाठ सोडली. चला थोडीशी गाठ वगैरे सोडू आणि ती दशमी काढून बाहेर फेकू. तेवढ्यामध्ये एकदम समोरून 2 लोक येत होते चालत आणि त्याच्या समोरून उभे राहिले. आणि आवाज आला, भाऊ दशमी खाऊन घे ना, दशमी अजून खाल्ली नाही का तू. एकदम दचकला. थरथर कापायला लागला. बघतो लाईटाच्या बत्तीच्या खांबाजवळ उभा होता आणि तिथे अगदी समोर आलं. बघतो तेच 2 माणसं समोर उभे होते, मोठमोठ्याने हसत होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे कुठं रक्ताचा थेंब नव्हता, काही नव्हतं. मस्त चेहऱ्यानं हसत मस्त उभे होते ते. म्हणायचे, भाऊ घाबरू नको, अरे दशमी खाऊन घे, मस्त दशमी आहे, कांदा लोणचं, आमच्या घरचं लोणचं, चटणी तुला आवडेल, नक्कीच खाऊन घे. घाबरला ना काय आणि मोठ्याने किंचाळी मारून एकदम तिथंच कोसळला बेशुद्ध. त्याची किंचाळी ऐकता बरोबर त्याच्या मिसेस घरातून धावत पडत आल्या. बघता समोर बत्तीच्या खांबाजवळ रोडाला लागून बत्तीच्या खांबा तिथं तो बेशुद्ध पडलेला. त्याचा आवाज ऐकून बरेच लोक धावत आले. त्यांनी दगडूला उचलला. त्याच्या हातात ती मात्र ती दशमी जी होती ना ती घट्ट पकडून ठेवली होती. त्यांनी तसा बेशुद्ध होता. घरात आणलं, बाजूवर टाकलं. घरात मंद लाईट चालू होता, 60 पॉवरचा लाईट फक्त. त्यांनी पाहिलं काय झालं. मग त्यांनी सांगितलं मिसेसने की ते असं त्याच्या तोंडात पाणी वगैरे होतं, शुद्धीवर आला. पण दशमी तशीच हातात होती. सर्व लोक म्हणाले काय झालं. मग ते म्हणा मी दशमी फेकायला गेलो ना तर समोर ते दोघं उभे होते. हो बापरे. आता सर्वांच्या अंगाला काटा आला. तर एक जण धीट होता, अरे बाबा ती दशमी अगोदर फेक. त्याने ती दशमी घेतली. लगेच 5-6 जण बाहेर आले. इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसत नाही ना बा. ते माणसं आपल्याला बी दिसायचे. त्याने लगेच ते समोर कचऱ्याच्या झुडपाकडे एकदम दशमी फेकली. दशमी फेकता एकदम मोठा आवाज झाला आणि जोरात हसण्याचा आवाज आला.
2 लोक जोरजोरात हसतायत, एकदम हसण्याच्या आवाजाला भेसूर. सर्वच्या सर्व घाबरले आणि काय पळालेच ना ते सर्व आपापल्या घरी. कोणी तिथं थांबायला तयार नव्हते. पटकन मिसेसने दरवाजा लावून घेतला. मग घाबरत दगडू तसंच उभा बसलेला होता. खूप बऱ्याच वेळानंतर त्याने जेवण केलं. मग सकाळी सर्वांना सांगितले की नक्की काय घडलं. मला आबा पाटील आले. ते म्हणाले मी सांगितलं होतं ना त्या झाडाखाली जायचं नाही. दगडून पण मी काय करू, मला भानच राहिले नाही काम करता करता. ते म्हणायचे तसं नाही, तुझ्या झाडाजवळ गेला असेल आणि त्या भुताटकीनेच तुला असं काही तुला भानच राहिलं नाही की किती वेळ झाला, संध्याकाळ होऊन गेली, अंधार पडतोय, म्हणून तू नेमका त्यांच्या कचाट्यात सापडला होता रे बाबा. बरं झालं नशीब तू वाचला. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना ते भुताटकी दिसलेली. 2 माणसं नाही, बऱ्याच लोक दिसलेले. कोणी न कोणी दिसतो आणि ज्यांनी बी पाहिलं ना ते लोक फक्त सांगतात. आणि आतापर्यंत 3-4 लोक खरंच मेलेले आहेत तिथं. फक्त मी तुला सांगितलं नाही की मेले, नशीब की तू मेला नाही. बापरे, आता दगडूच्या अंगाला एकदम अजून पुन्हा काटा आला की बापरे हे काय खरं असं असतो का. शेताच्या बांधांवर रस्त्याच्या कडेला झाड असतात, तिथं असं काही घटना भयानक घडतं का केवळ भीतीमुळे अशी भास निर्माण होता का. या सर्व दंतकथा असतात खेड्यावरती, खूप दंतकथा पसरलेल्या असतात, त्याच्यामुळे लोकांना भीती वाटत. रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला कोणी असं दिसलं बी दुरून त्यांना असं वाटतं भूतच आहे. आणि तसं दोघं एकमेकांना बघून समजतं की भूत याने असं बी घटना घडतात. तसं घडलं होतं काय. त्या दिवसानंतर दगडूने ठरवलं अरे बाबा दिवसा काय त्या भागात त्या बांधाकडे त्या झाडांकडे जायचंच नाही. नशिबाने त्या दिवशी दगडू वाचला आणि तो धीट असल्यामुळे त्याला खरंच काहीच झालं नाही. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.